तो गोरा साहेब इंग्रज या देशाला स्वातंत्र्य देऊन गेला, फार त्याला कायमच गुन्हेगार बनवून गेला. अजून बी कवा बी पोलीस वस्तीवर येते, काय बी नाही केलं तरी पण पकडून निभार हाणते. आता साधं ओळख काढलं काय ना म्हणून ही लोक आपल्याला काम बी देत नाही, आणि आता तर शिकार बी करायची नाही म्हणते. अरे जनावर समजत म्हणून आपण समजून दिसत नाही वय पण. नमस्कार, मी प्रशांत निगडे. शिवरणभूमी प्रशांत प्रतिष्ठान सेवा संस्था नवी मुंबई या संस्थेच्या माध्यमातून आय एम पुंगळ्या शाहरुक्या आगी महुळ, नाव पुन्हा सांगतो, इंटरेस्टिंग आहे. आय एम पुंगळ्या शाहरुक्या आगी महुळ हे नाटक आम्ही सादर करतोय. खरं तर या नाटकाला आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे 14 पुरस्कार मिळाले. आज 36वा इथे प्रयोग आहे आणि बोरिवलीकर यांच्यासमोर प्रयोग सादर करत असताना खूप चांगलं वाटतं. बरेच प्रयोग इथे सादर झालेत आणि वारंवार आम्ही इथे येत असतो. नाटकाला बऱ्याच दिग्गजांनी उपस्थिती लावलेली आहे. आजही बरेच जण येणार आहे. नाटक नावाप्रमाणेच तितकंच इंटरेस्टिंग आहे. थोड्या वेगळ्या धाटणीचं नाटक आहे, पण खरं जिवंत नाटक काय असतं हे तुम्हाला पाहायला मिळेल. समाजाच्या वाळीत टाकलं लेकराला. कसं काय पगे पडा राणीमाय काच पिणार तो. हाड उकरते जिमिलीतनं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाटकाच्या नावाची सुरुवात आहे आय एम. मुळात मी पुंगळ्या शाहरुक्या आगी महुळ असं म्हणू शकलो असतो, पण आय एम पुंगळ्या शाहरुक्या आगी महुळ. मुळात पुंगळ्या किंवा शाहरुक्या किंवा आगी महुळ ही अशी नावं आपल्याच्यात कुठेच नाहीये. तर हे जे पुंगळ्या जे नाव आहे, मी याच्यातली थोडीशी गोष्ट उघडकी सांगतो. पुंगळ्या, आता पुंगळ्या म्हणजे काय हा प्रश्न पडलेला असेल. सरळ साधी गोष्ट आहे, बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा गोळी सुटल्यानंतर ती पुंगळी जमिनीवर पडते, त्या पुंगळीकडे कोणाचंच लक्ष नसतं. तर ही पुंगळी. आणि फासे पडद्यांच्यात अशी नावं ठेवली जातात, म्हणजे तुम्ही ऐकली असतील, पिस्तुल्या, रायफल्या, टोळ्या, म्हणजे अशी हत्याराची जी नावं आहेत ना, हत्यार जे वापरतो त्याची नावं ती बिनधास्त ठेवतात. तर किंवा भांडी असतील त्याची नावं वगैरे ते ठेवत असतात. तर ह्या लोकांचं अस्तित्व आपल्या सामान्य माणसासारखं असावं, पण मग ही माणसं म्हणजे कोण आहेत? आता मी सरळ साधं जर कॉमन नाव घेतलं असतं तर लोकांना ते नाटक सामान्य वाटलं असतं, आणि मला ते काही करायचं नव्हतं की त्याचं नाव आता प्रवाहातलं आहे. मुळात प्रवाहातलाच माणूस नाही तर नाव कसं प्रवाहातलं असेल? अस्तित्व जर शोधायचं असेल तर मला असं वाटतं की याच नावाने ते सगळीकडे पोहोचलं पाहिजे. आणि तुम्ही कोणालाही विचारा, रसिक प्रेक्षकांना सुरुवातीला नाव लक्षात राहत नाही. कोणी शाहरुक्या शाहरुख खान वरून त्यांना वाटतं, पण नाटक पाहिल्यानंतर पुंगळ्या शाहरुक्या आगी महुळ, त्याची बायको मतलबी, तिथे येणारी फिरंगी, तिथे असणारा नाना दादो, त्यात येणारी आपल्या सामान्य माणसांसारखी एक लक्ष्मी, ही सगळी नावं घेऊन माणसं घरी जातात. आणि तुम्हाला खरं सांगतो की यात दिसणाऱ्या पात्रांपेक्षा नसणारी पात्रही तुमच्यावर तेवढीच कमाल करतात. त्यांची नावं मी तुम्हाला सांगतो: खुपश्या, पिस्तुल्या, भगुली, लाडू, त्याच्यानंतर इंगळी, ही अशी सगळी इंटरेस्टिंग नाव आहेत. आणि खरंच नाटक बघा. फासे पडद्याची भीती वाटते, पण हे नाटक बघितलं तुम्हाला खरं वाटतं. खरं सांगतो की आपल्या इथे आपला एक बांधव राहतो आणि तो प्रवाहात येऊ पाहतोय. हे नाटक कुठल्याही चळवळीचं नाही, मी स्पष्ट सांगतो. हे नाटक एक वेगळी अनुभूती आहे. जर तुम्ही हॉलिवूडपट पाहत असाल तर तुम्ही हे नाटक आहे जरूर पाहिलं पाहिजे असं माझं मत. माणसासारख्या माणसालाच माणूस विसरलाय. ऍक्च्युली ही गोष्ट अनुभूती घेण्यासारखी, मी एवढंच म्हणेन. कसं असतं ना, कधी कधी आपल्याकडे असं म्हणतात की नंगे से खुदा भी डरता है. तर मुळात जेवढा माणूस फाटका तितका तो अधिक व्यापक होतो किंवा ती जागा व्यापतो. मोकळ्या रानावनात राहणारी ही माणसं आहेत, मोकळ्या रानात फिरणारी माणसं आहेत. अख्खा तुम्ही म्हटल्याप्रमाणे कसं एवढा मॉब नसताना तर पाडा अख्खा, म्हणजे जिथे पाल, आपण त्यांच्या घरांना पाल म्हणतो, पालावरची ती माणसं अचानक आपल्याला दिसायला लागतात. फक्त 3 कलाकार आहेत आणि खरं सांगायला गेलं तर फक्त नवरा बायको हे कॉन्स्टंट नाटकात आहेत आणि एक फक्त फिमेल जी बाहेरून येते, फिरंगी, बस, बाकी काही नाही. पण तुम्हाला पूर्ण गर्दी दिसते,
तिथे होणारी मारामारी दिसते, त्यांच्यात जो कलह निर्माण होतो तो दिसतो, तिथे पोलीस आल्यानंतर होणारी त्यांची तारांबळ दिसते. ही सगळी माणसं केवळ या 3 कलाकारांच्या अभिनयाच्या ताकदीतून तुमच्या समोर उभी राहतात आणि ही एक वेगळीच अनुभूती आहे. नाटक हे असंच माध्यम आहे. पण जर चित्रपट पाहायला गेलो तर चंद्र असेल तर चंद्राकडे कॅमेरा जातो, पण इथे तसं नसतं. इथे कलाकार म्हणतो तो बघ चंद्र, आणि चंद्र दिसायला लागतो लोकांना. ही जादू ती आहेच या नाटकात. पारव्यानं जर एकदा चोरीच्या ठिकाणी हल्ला का नाही, तिथे झोपलेल्या लोकांच्या वृक्षाजवळचं मी घेऊन जाणार. खरंय. मग इतकी वर्ष त्या झोपलेल्या सरकारच्या वृक्षाजवळचं आपल्यासाठी आपल्या समाजातला योग्य पारधी काहीच काढू शकला नाही. आता लेखनाबद्दल कसं होतं की पुन्हा पुन्हा त्याच कन्सेप्ट करण्यात काही जणांना रस नसतो, त्यातला मी आहे. थोडी चौकट मोडून नाटक करता यायला पाहिजे असं मला वाटतंय. आणि नाटक अशी गोष्ट आहे की ती तुम्ही केवळ रंगमंचापुरती बांधून चालणार नाही. तुम्ही जिथे उभं राहाल तिथे नाटक सुरू झालं पाहिजे असं माझं मत आहे. मी आज इथे प्रयोग करतो आय एम पुंगळ्या शाहरुख आगी मोळ. खरं तर मला असं वाटेल की मी तेव्हाच जिंकेल ज्यावेळेस मी मोकळ्या रानावनात हा प्रयोग करेल आणि लोक तिथे येतील तुडुंब गर्दी करायला. म्हणजे विचार करा ना तुम्ही, मोकळं रान आहे, तिथे मी पालं जसे आपण जसा सेट लावतो तसे लावलेले आहेत, फक्त काही नावाला जे हॅलोजन्स वगैरे असतील, लाईट्स असतील ते, आणि तिथे लोक येऊन बसले त्या पालावर आणि तुमच्या आजूबाजूला ती पात्र फिरतायत. ती दहशत असेल, ती भीती असेल, तोच जो त्यांच्यातला जो काही एक छान संवाद असेल नवरा बायकोतला, हा आपल्या आजूबाजूला घडायला लागतो, तेव्हा आपल्याला ते फार जिवंत वाटतं. लेखनाबद्दल मला ती गोष्ट फार महत्वाची वाटली. तुम्ही जेव्हा नाटक बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की यातलं नेपथ्य आहे ते पण प्रचंड वेगळं आहे. म्हणजे बॉक्स सेट वगैरे नाहीये याच्यामध्ये. तुम्हाला जिवंत झाडं दिसतील, तिथून जाणारी पटरी दिसेल एखादी ट्रेनची, त्याच्यानंतर ती पालं किंवा तिथे असणारे गवत, वारूळ, या सगळ्या गोष्टी आहेत ना, तुम्हाला फार म्हणजे तुम्ही जर बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला त्यांचे एकंदरीत मोकळ्या मारणात ते कसे राहत असतील हे सगळं तुम्हाला दिसेल. मग तिथे असणाऱ्या जीवांचं अस्तित्वही तुम्हाला दिसेल, खोपे दिसतील, बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला दिसणार आहे. आणि मला असं वाटतं की नाटक अधिक जिवंत होत जातं ते या नेपथ्यामुळे. आणि लेखन कसं सुचलं तर फासेपारधी हा इतका दुर्लक्षित समाज आहे की या समाजाला इंग्रजांनी अधिकृतरित्या लिहिलं होतं की हा जो समाज आहे तो चोर दरोडेखोर आहे, आणि हे कायद्याने लिहिलं गेलेलं आहे. नंतर नेहरूंच्या काळात ते पुसलं गेलं, पण तरी तुम्हाला सांगतो स्वातंत्र्याच्या नंतर जरी हे पुसलं गेलं असेल कागदावरून, तरी अजूनही नजर तीच आहे. कुठे जर दरोडा पडला तर फासेपारध्यांच्या पालावरती जाऊन पोलीस त्यांना उचलतात, त्यांची कॉलर पकडली जाते, त्यांना आतमध्ये टाकलं जातं. बऱ्याच वेळेस हे काहीही न करता सुद्धा कुठली तरी शिक्षा भोगत असतात. मला असं म्हणायचं की त्यातही आता पोलीस कोणी व्हायला लागले, कोणी शिकायला लागले. मग या सगळ्यांवर अन्याय होतो ना जर तुम्ही त्यांच्यावर तो शिक्का मारलात तर. तो शिक्का पुसण्यासाठी मला असं वाटतं की हे नाटक खूप काम करतं, कमाल करतं. तर लेखनाची जी गोष्ट आहे तर त्याच्यामध्ये मला तेच वाटतं की ह्या फासेपारध्यांना मी पश्चिम महाराष्ट्रात राहत गाव असल्या कारणानं मी पाहिलेलं आहे त्या महिलांची व्यथा. आणि आपण तर आता स्त्री स्वातंत्र्य वगैरे असे शब्द घेऊन पुढे गेलोय, पण किती मागासलेले आहोत हे या नाटकातलं एक वाक्य आहे ते तुम्हाला सांगतं. ती लक्ष्मी जेव्हा येते तेव्हा तो पुंगळ्या तिला म्हणतो, या पालावर तुम्ही 1 दिवस जरी मुक्काम कराल ना तरी तुम्हाला 100 वर्ष अगोदरचा भारत बघायला भेटेल, असं त्याचं वाक्य आहे. तर विचार करणार की 100 वर्ष अगोदरचा भारत आपल्या इथे आहे, हे मोठं प्रश्नचिन्ह घेऊन नाटक फिरतं आणि सगळ्यांच्या मनात फासेपारध्यांच्या त्या पात्रांबद्दल एक चांगला विचार पेरतं असं मला वाटतं. चाल चाल मारी 17 गट झिलाबाई, इंशाप गरजे दातून निभाव करो, बोट रबोट खाची बोला आया ते मला दैत्य प्रवतीला कर्मचिन निभाव करे, पचाई करला 17 गट झिलावाली तारा शिवा मारा कोण निभाव करशे, कर्दंड दुश्मन निभाव कोण करशे, आया ठोकर कोण मारशे तारा बिना, बोल आया बोल तू खाचक खबाल बोल. मुळात म्हणजे फासेपारध्यांची भाषा ही कसं की थोडे गुजरात, राजस्थान, मग महाराष्ट्रातले अनेक पाडे, अनेक गावं असं करत त्यांचं मिक्स अशी एक भाषा झाली. म्हणजे सुरुवात आता तुम्ही नाटकाची सुरुवात आहे, चाल चाल मारी 17 गट झिलावाली, इंशाप गरजी दातन निभाव करून, बोल बोल खाची बोलाया देई मारा दैत प्रावतीरा वगैरे अशी सगळी भाषा आहे. कळत नसेल तरी व्यक्त होण्यावरून लोकांना कळायला लागतं की तो काय गाऱ्हाणं मांडतोय. शेवटी भावना महत्वाची आहे. तर या भाषेचा खूप त्याच्यात विचार करण्यात आलेला आहे आणि 3ही कलाकारांनी आम्ही खूप मेहनत घेतली आहे की ही वेगळी भाषा शिकण्याचा. आता प्रेक्षकांना प्रश्न पडेल की हीच भाषा केवळ आहे का, तर नाही. आपली जी थोडं म्हणू की पश्चिम महाराष्ट्रातली जी भाषा आहे घाटावरची ती आणि ही मिश्रित भाषा, असं हे नाटक तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो या माध्यमातून.
एक गोष्ट सांगतो की आम्ही तिघेही वेडे आहोत. कारण वेडी माणसं असं काहीतरी वेगळं नाटक निवडू शकतात. माझ्याबरोबर काम करणारी विरिशा नाईक असेल, श्रद्धा शितोळे असेल आणि मी स्वतः प्रशांत निगडे. आम्ही तिघांनी मिळून एक वेगळं नाटक चॅलेंजिंग असं स्वीकारावं असं ठरवलं आणि काहीतरी वेगळं करण्याच्या बघा मालिकेतून तुम्ही आम्हाला पाहत असाल. स्टार प्रवाहावर माझी स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिका, त्यात बबन दादा तुम्ही मला पाहिलं असेल, किंवा आता लक्ष्मीच्या पावलांनी स्टार प्रवाह, त्याच्यामध्ये रॉकेट नावाचं कॅरेक्टर. पण आत्मसमाधान कुठे मिळतं? तर असं काहीतरी नाटक वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवताना, आणि आम्हाला खात्री होती की थोडस व्यावसायिक जो टच आहे की फक्त विनोदाच्या अंगानेच नाटक गेलं पाहिजे किंवा मग काहीतरी गहन विषय, तर तसं न होता नाटक सरळ साधं कसं असावं या तिघांचं एकमत होतं आणि त्याच पद्धतीने आम्ही आज 36वा प्रयोग इथे करतोय आणि उभ्या पूर्ण महाराष्ट्रात आम्ही हा प्रयोग त्या फासे पडद्यांच्या सारखाच तो पूर्ण संसार घेऊन हिंडतोय. चल की लवकर बावळा दिसतं. अरे पुऱ्या हा ये बघ काय ग? अरे राणीबाईची हाडं घावली. तो नाना तो मिळाला असं वाटलं समजा. वाईट टाकलेला माणूस जिद्दा असतो, त्यानं सांगितलं हाड कुठं. तर भीमराव पांचाळे, गझल नवाज भीमराव पांचाळे 2 वेळा नाटक पाहून गेले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मी इतके दिग्गज लोकांमध्ये वावरलो या नाटकामुळे. ते येत आहेत, सातत्याने चर्चा होतीये इंडस्ट्रीत की अरे हे नाटक खूप वेगळं आहे, हे पाहायला पाहिजे, कलाकारांचा अभिनय खूप उजवा आहे, दिग्दर्शन खूप उजवं आहे, दिग्दर्शन करताना जी काही मेहनत घेतली गेली ती स्पष्ट दिसते, चाकोरी तोडून केलेलं नाटक आहे, हे नाटक जगावं. आणि काही म्हणजे अगदी समीक्षणात पण लोकांनी लिहिलंय की या नाटकाला सरकारने दत्तक घ्यावं, भारत सरकारने, इतकं उत्कृष्ट नाटक आहे, अशा पद्धतीने ते म्हटलं जातं. तर माझं एवढंच म्हणणं आहे की रसिक प्रेक्षक जेव्हा येतो ना तो प्रचंड सुखावतो. म्हणजे तुम्ही जोगवा सिनेमा पाहिला असेल किंवा आपण कुठलीही एक अनुभूती घ्या, ती पूर्ण अनुभूती तुम्हाला एखादी कलाकृती पाहून जर मिळाली तर तुम्ही खूप समाधानी होऊन घरी जाता. या नाटकाला रिपीट ऑडियन्स आहे. ह्या नाटकाचा जो बाज आहे तो वेगळा असेल, मान्य आहे, पण या नाटकाला रिपीट ऑडियन्स आहे याचा आम्हाला आनंद आहे. कारण 15 ते 20 वेळा नाटक पाहिलेला माणूस सुद्धा आम्हाला येऊन भेटून जातो आणि पुन्हा म्हणतो की माझ्या अंगावर तेवढेच शहारे आले आणि मी ते सगळं अनुभवलं. मन समाधानी होत नाही, वारंवार यावं असं वाटतं. असं हे नाटक आहे, तुम्ही खरंच आवर्जून बघा. माझं नाव विरिशा नाईक. माझ्या नाटकाचं नाव आहे आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहोळ. लेखक, दिग्दर्शक, निर्माता प्रशांत निगडे सर. खूप एक्सायटेड आहे. आता बोरिवलीला प्रयोग करतो, हा आय थिंक 4था का 5वा प्रयोग आहे बोरिवलीला, आणि मेन थिएटरला प्रयोग करतो, त्यामुळे थोडं जास्त एक्साइटमेंट आहे. नाटकाची गोष्ट खर तर तुम्ही थिएटरला येऊन बघण्यात जास्त मजा आहे, पण तरी पण मी सांगेल की दोन असे जीव आहेत ज्यांना स्वतःची ओळख नाहीये आणि ते स्वतःची ओळख मिळवण्यासाठीचा जो हा प्रवास आहे, काय गमती जमती घडतात, त्यांना त्यांची ओळख मिळते नाही मिळते. अनेक लोक या प्रवासामध्ये येऊन जातात, वेगवेगळ्या रंगांची शेड असलेले लोक येऊन जातात. यामध्ये रोमॅन्स आहे, प्रेम आहे, एक्साइटमेंट आहे, स्ट्रगल आहे, भांडणं, हेवेदावे सगळं आहे. सो जास्त काही नाटकाविषयी सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही नाट्यगृहात येऊन नाटक पाहावं. कधी मी दारू नाही पेणारा, चोरी लुटमार नाही करणारा, शिकार करून दुसरा करणारा, स्वतःच्या लग्नाच्या रांडेला मानानं बायको बोलणारा शूरपार मुलावर. माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे मतलबी. आता मतलबी का आणि ती खरंच कुठल्या अर्थाने मतलबी आहे, याचे अनेक कंगोर आहेत आणि त्याचे अनेक कनेक्शन्स नाटकामध्ये आहेत. ती अर्थात मतलबी आहे, तिचा डायलॉग पण आहे या नाटकामध्ये की आहे मी मतलबी. तर ती का आहे त्याची कारण आहेत. कारण या सगळ्या वातावरणात राहत असताना हे मुळात आहेत पारधी, आणि पारध्यांचं जे स्ट्रगल आहे ते म्हणजे आपण आउट ऑफ द माइंड म्हणू, कारण आपल्याला रोज झोपण्यासाठी गादी असते, खाण्यासाठी 2 वेळेचं अन्न असतं, पण यांना खरंच ते 2 वेळेचं अन्न नाही मिळत. आणि ते खातात काय तर शिकार करा, मग ते तितरबटर असेल, ससा असेल, कुठे काय,
अशा गोष्टी त्यांना स्ट्रगल करून शोधून खायला मिळतात. सो या सगळ्या कारणांमुळे ती मतलबी आहे आणि ऑफकोर्स तिने मतलबी असावं, कारण या दुनियेमध्ये जर ती मतलबी नाही झाली तर तिचं जगणं खरंच अवघड आहे. शिकार करणं इतकं गरजेचं आहे का? मग त्याशिवाय पोट भरणार हवे काय? तुम्ही त्या प्राणी पक्ष्यांकडे नुसतंच बघत बसता, मग तुमचं पोट तुम्ही कसं जगता या परिस्थितीत? शिकार करणं आयडिया करायचं काम नाही. अर्थात लेखक दिग्दर्शक सगळं करून घेतातच, पण यासाठी रिसर्च आपण म्हणतो की अनेक पुस्तकं वाचणं, म्हणजे ऑब्व्हियसली आम्हाला आमचे सर आहेत प्रशांत सर, तर त्यांनी अनेक रेफरन्स दिले होते, आम्ही अनेक व्हिडिओ पाहिले. त्यानंतर खऱ्या आयुष्यातले जे पारधी आहेत त्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो, आम्ही त्यांच्याशी बोललो आणि आम्हाला असं खूप छान वाटलं की जे मुद्दे नाटकामध्ये मांडले आहेत लेखकाने ते 99% खरे आहेत. 99 म्हणजे 100%च खरं तर खरे आहेत, कारण त्याच गोष्टी वास्तवात घडतात, त्याच इकडे मांडल्या गेल्यात. फक्त याला एक गोष्ट आहे. मी खरं तर खूप थँकफुल आहे सरांना, कारण जे बारकावे करून घ्यायचं काम असतं की अगदी बारकावे असतील, म्हणजे एका लुक पासून जे काम करून घेणं असतं किंवा एकच शब्द तो आमच्याकडून 1000 वेळा बोलून घेतला का तर तो तशा अर्थाचाच निघाला हवा. सो हे जे प्रिपरेशन असतं किंवा जे पॉलिशिंग म्हणू किंवा परिपूर्णत्व आमच्यामध्ये कलाकार म्हणून उतरवण्यासाठी त्यांचं जे मेहनत आहे त्याच्यासाठी खरं तर हॅट्स ऑफ आणि थँक्यू सो मच की एवढी चांगली कलाकृती त्यांनी आमच्या हातात विश्वासाने सोपवली. कारण खरंच गोष्ट अशी आहे की विश्वास ठेवणारं कोणी लाभत नाही आणि आपल्यावर विश्वास ठेवलाय ही गोष्टच खरं तर खूप मोठी आहे माझ्यासाठी. कोणता पक्षी आहे? सहकलाकार म्हटल्यावर मला दोघांबद्दलही सांगायला आवडेल. मला दोघांसोबतही काम करायला खूप मज्जा येते, कारण त्यांची जी गिव्ह अँड टेक आहे, एकतर ऑब्व्हियसली आमचं ऑफ स्टेज बॉन्डिंग आहे ते इथे कामाला येतं, पण ती जी गिव्ह अँड टेक आहे, जी मज्जा आहे ना नाटक करताना, जी कलाकाराला भरभरून हवं असतं की पटापट गिव्ह अँड टेक व्हावी. सो त्याच्यासाठी खूप मजा येते मला त्यांच्यासोबत इनफॅक्ट काम करायला. हा, सुरुवातीला तारंबळ उडालीच, कारण ऑब्व्हियसली साडी आहे आणि आपण साडीमध्ये तेवढं कम्फर्टेबल नसतो. पण या नाटकाने खरं तर साडी कशी कॅरी करायची किंवा अगदी सहज कसं वावरायचं, मग ते साडीमध्ये उड्या मारणं असू दे, एक माझा फायटिंग सिक्वेन्स आहे या नाटकामध्ये, सो ते करण्यापासून एक शिकवण म्हणतो ना आपण ते, तर या सगळ्या गोष्टी मला खूप शिकायला मिळाल्या. आणि ऑब्व्हियसली की या नाटकात सेट जर बघितला तर आपल्याला सगळं निसर्ग बघायला मिळतो. सो तो एक एक्सपिरियन्स तुम्हाला नक्की अनुभवता येईल की निसर्गामध्ये खरंच जाऊन आपण हे नाटक बघतोय असं आपल्याला नक्की वाटतं. नमस्कार, माझं नाव श्रद्धा शितोळे आणि या नाटकात मी 2 भूमिका साकार करते आणि विभिन्न अशा भूमिका आहेत. पहिल्या भूमिकेचं नाव आहे फिरंगी आणि दुसऱ्या भूमिकेचं नाव आहे लक्ष्मी. फिरंगी जी आहे ती काळ्या बाजारात प्राण्यांचा काळा बाजार करणारी अशी एक बाई आहे, पारधी बाई आहे. आणि लक्ष्मी आहे ती सामान्य एक पक्षी निरीक्षक आहे, जी या पारधी समाजाच्या वस्तीवर येते. का? कारण एका पक्षाच्या शोधात म्हणून येते. तर तिला तो पक्षी पाहायला येतो, मिळतो, नाही मिळत, हे सगळं आपल्याला या नाटकातून कळेल. आणि खरं सांगायचं झालं तर नाटकाची सुरुवातीला जेव्हा मी रीडिंग वगैरे सुरू केली त्यावेळेस फिरंगी नावाचं जे पात्र आहे ते करणं फार कठीण गेलेलं सुरुवातीला मला. अनेक प्रयोगांमध्ये असे किस्सेही खूप घडले की काहीतरी नेमकं मी पडलीच, कारण ती लंगडी दाखवली एका पायाने. तर मग ती चालताना मध्येच प्रयोगात पडली काय किंवा काय, असं प्रत्येक प्रयोगात वेगळे वेगळे अनुभव येत गेले. एवढा सुंदर पक्षी गावला कुठं? याचा
माहित नाही सोनं गावलं का मला? अगं, सोन्याची खाण गावली. नाटकाचं नाव आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमहोळ. फासे पारधी समाजावर आधारित एक नाटक आहे. आणि अलीकडे जर आपण पाहायचं झालं तर पारधी समाज हे फक्त आपण रामोशी पारधी जे फक्त चोर दरोडेखोर आहेत एवढंच आपल्याला माहित असतं. त्याच्या पलीकडे जाऊन त्यांच्या रूढी परंपरा संस्कृती काय आहेत, एक्झॅक्ट त्यांचं आयुष्य कसं आहे, आत्ताच्या काळात सुद्धा ते कसे जगतायत हे कळणं फार म्हणजे आता आम्ही जेव्हा स्क्रिप्ट वाचली ते खूप असं अविश्वसनीय होतं की आत्ताच्या काळात सुद्धा त्या माणसांकडे स्वतःचं ओळखपत्र सुद्धा नाहीये. या नाटकाची एक बेसिक लाईन अशी आहे की या देशात गरीब कोण, जो कागदपत्र दाखवून गरीब असल्याचं सांगत राहतो तो, की ज्याच्या आयुष्याची ज्याच्या अस्तित्वाची नोंदच झाली नाही तो गरीब. तर हा प्रश्न खूप जास्त शांत करणार आहे. यावर काहीच रिॲक्ट होण्यासारखं नाही. जेव्हा आम्हाला सुरुवातीला हे विचारलं गेलं होतं की काय, म्हणजे मला अक्षरशः काहीच माहित नव्हतं या समाजाबद्दल. या नाटकामुळे मला बरीच माहिती मिळाली आणि हॅट्स ऑफ आहे की जे लोक करू पाहतात. या नाटकात मध्यवर्ती भूमिका पुंगळ्या साकारतोय. तर ती पुंगळ्याची जी जिद्द आहे की प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्याचा त्याचा जो प्रयत्न आहे आणि अशा प्रयत्न करणाऱ्यांचं म्हणजे जो त्या समाजात असे काही व्यक्ती आहेत की ते खरंच करू पाहतात. नाटकाच्या प्रोसेस दरम्यान पारधी व्यक्तींशी आमचं बोलणं झालं. काही औरंगाबादला जेव्हा आमचा प्रयोग झाला होता तेव्हा पारधी एक व्यक्ती होता, स्टुडंट होता तो ऍक्च्युली, आणि तो नाटक पाहायला आला होता. तर त्याला बघून आम्हाला खूप छान वाटलेलं की अरे तो शिकलाय, म्हणजे तो, आणि त्याने हे सगळं फेस केलं. नाटक पूर्ण झाल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी होतं की हे सगळं मी अनुभवलंय. आणि हीच खरं तर पोचपावती होती. आणि त्यांच्याकडून असं खूप आलं की म्हणजे तुम्ही अशा विषयावर भाष्य केलं हे खूप जास्त त्याच्या डोळ्यातून दिसत होतं की काय केलंय आणि त्यांनी काय सफर केलंय आणि ते सफर करून ते लोक शिकतायत. ऍक्च्युली तो डिग्री कॉलेजला होता आणि आम्हाला खूप छान वाटलं त्यांना भेटून. तसंच एक भोसले मॅडम आहेत ज्या पुण्याच्या आहेत, त्यांचं विंचवाचं तेल करून आहे. स्क्रिप्ट दरम्यान ह्यांचं ओळख झालेली सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी बोलणं केलं तर हुबेहूब, बरं स्क्रिप्ट लिहिल्यानंतर आमचं बोलणं झालं त्यांच्यासोबत, पण त्यांचं जे सांगणं होतं आणि स्क्रिप्टमध्ये सरांनी जे अभ्यास करून लिहिलं होतं ते ऑलमोस्ट सगळं बऱ्यापैकी साम्य होतं त्या गोष्टींमध्ये. त्यांच्याकडूनच व्यवस्थित माहिती घेऊन आली. ही पारधी वस्तीच आहे ना? गुड. मग मलाच हवं आहे ते इथेच मिळेल. ऍक्च्युली मी खूप शोधलं माहितीये तुम्हाला. काय ना तू ऑलमोस्ट सांगितलं होतं माझं नाव आहे मग चोरी नाही करत. पण मी असं कधी म्हणाले की ह्यांनी चोरी केली म्हणून? सुरुवातीला जेच की सांगण्यात आलं की 2 विभिन्न भूमिका आहेत, त्या दोन्ही भूमिका वेगळ्या दिसल्या पाहिजेत. त्यामुळे सुरुवातीला फिरंगी जे कॅरेक्टर आहे ते चालण्याचं जिचं, तिची एक बाजू पूर्ण निकामी आहे, तर ते घेऊन चालणं, तिचा वावर तो स्टेजवरचा आणि परत तिचा आवाज जो पारधी बायकांचा जसा एक बसका आवाज असतो, खूप ओरडून ओरडून, आता ती काळ्या बाजारात फिरते वगैरे, खूप कोसो दूर वगैरे, तर तिचं ऍक्च्युअली तिची बॉडी लँग्वेज म्हणा, तिची भाषा म्हणा, यावर खूप जास्त मेहनत घ्यावी लागली. तसंच ते लक्ष्मीचं सुद्धा झालं की जेवढा साधा सरळ रोल निभवायचा असतो तर तेवढंच जास्त कठीण असतं ते निभवण्यासाठी. आणि खरं तर ही सगळी पारधी समाजाची परिस्थिती समजून घेऊन तितक्याच नैसर्गिक पद्धतीने साकारता यावी यासाठीची खूप मेहनत सुरू अजूनही आहे. तर दर प्रयोगाला वेगळे वेगळे काही अनुभव येत असतात, काही शिकत असतो, नव्याने काहीतरी सापडत असतं, मजा येते एकंदरीतच. गळाभोवती जांभळी पट्टी, छाती बदामी, त्याचे जे पंख आहेत ते पट्ट्यापट्ट्यांचे राखाडी तपकिरी आणि आतल्या बाजूला काळे. त्या पक्षाची ना शेपूट उभी करण्याची एक पद्धत आहे. त्या शेपटीला 6 टोक आहेत जी आखूड आहेत, चकाकदार लाल आणि सोनेरी रंगाची. पाय आणि नख बदामी रंगाचे. ब्युटिफुल. लिखाणाच्या प्रोसेस पासून सरांनी खरं तर त्यांचं दिग्दर्शनाचं काम सुरू केलं होतं. म्हणजे लिहिण्याच्या प्रोसेस पासून आम्ही इन्व्हॉल्व्ह होतो खरं तर या स्क्रिप्टमध्ये, आणि त्यामुळेच म्हणजे आम्हाला त्यावेळेस काही कळलं नव्हतं की म्हणजे काही दिग्दर्शक पॉइंट ऑफ व्ह्यू वगैरे ह्याच्यात असेल, किंवा ते तेव्हापासून आमच्यावर मेहनत करतायत की तेव्हापासून आमच्यात पेरत चालले होते ते, तर ते तेव्हा नाही कळलं, पण आता कुठेतरी कळतंय. इव्हन हे नाटक जेव्हा मी राज्यनाट्याला केलं होतं तर तेव्हा ते पहिलं आलं होतं मुंबई केंद्रातून, तर मग तेव्हा मला असं अनबिलिव्हेबल होतं की म्हणजे कसं, म्हणजे मी स्वतःच मला विश्वास नव्हता बसत की
आमची खरं तर स्टँडिंग रिहर्सल फार कमी झालेली त्या पहिल्या प्रयोगाला, पण हे जे सुरुवातीपासून इन्व्हॉल्व करणं आणि पेरणं जे काही होतं त्याचं फळ आम्हाला मिळालं आणि त्यामुळे दिग्दर्शन सरांचं खूप वेगळं आहे, उत्तम आहे. सुरुवातीला आपल्याला काही कळत नाही, पण नंतर नंतर त्याचे अर्थ लागतात. जो सुरुवातीला खरं तर नावावरून लोकांचं असं तर हे काय आहे, म्हणजे बऱ्याच जणांना काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं, बऱ्याच जणांना असं आलं की कॉमेडी आहे का, काहीतरी वेगळं आहे का. हळूहळू कळत गेलं की पारधी समाजावर आहे, तरी पण लोक बरेच तर्क लावत होते की असं असेल तसं असेल. पण लोक जेव्हा पाहायला येत होती नाटक तेव्हा प्रत्येक जण असा होता की म्हणजे भारावलेला होता. त्यांच्या रिॲक्शन्स ज्या होत्या त्या खूप जास्त कमाल होत्या. खूप खूप प्रेम मिळालं त्यांच्याकडून. आणि इव्हन बाहेरगावी जेव्हा आम्ही औरंगाबादला, नाशिकला याचे प्रयोग केले तर तेव्हा सुद्धा तिथल्या लोकांकडून इतका कमाल प्रतिसाद आला. जसं मी मघाशी म्हणाले तुम्हाला की पारधी समाजातील बरेच काही ऑडियन्स होता, म्हणजे वर्ग होता की ते सुद्धा तिथे आले होते आणि ही खऱ्या अर्थाने पोचपावती होती आमच्यासाठी. खूप सुंदर नाटक आहे, खूप वेगळा विषय आहे. तर प्रेक्षकांना एक माझं एक आव्हान आहे की प्लीज असं की वेगळं नाटक येऊन नक्की बघा, कारण का असा वेगळ्या पद्धतीचा एक जॉनर, वेगळ्या पद्धतीचा विषय आपल्या समोर सादर होतोय. तो सादर झाल्यानंतर आपण त्या बाबतीत काय वाटतं आणि कसं वाटतं हे नक्कीच मला असं वाटतं खूप चांगलं नाटक आहे आणि ते प्रत्येकाने बघितलंच पाहिजे. कारण का प्रत्येक हे तिघं कलाकार खूप छान काम करतायत आणि तुम्ही सगळ्यांनी येऊन हे नाटक प्लीज बघा. आणि खूप वेगळा विषय तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय, खूप वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि सेट आणि लाईट आणि खूप छान काम केलंय सगळ्यांनीच. तर प्लीज हे नाटक येऊन बघ. एक अतिशय सुंदर आणि अंतर्मुख करणारं नाटक पाहण्याचा योग मला आला होता या नाटकाच्या निमित्ताने. मला हे नाटक खूप आवडलं. मी सुद्धा रंगभूमीवर कित्येक वर्ष काम करतोय, जवळजवळ आज 17-18 वर्ष मी सुद्धा रंगभूमीवर काम करतो. पण एक ऐकलं होतं की रंगभूमी अशी जागा आहे जिथे आपल्याला कासवाचा घोडा, घोड्याचा पाऊस, पावसानंतर पुन्हा त्याचीच हॅट आणि हे सगळं हे मांडता येऊ शकतं. हा प्रकार आज प्रशांत निगडे याने आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमोळ या नाटकात दाखवला. त्याचं दिग्दर्शन कमाल आहे, त्याचा अभिनय कमाल आहे, त्याचं लिखाण कमाल आहे, त्याच्यावर त्याचं वर्किंग कमाल आहे, त्याचं डिटेलिंग होतं. त्याचबरोबर याच नाटकामध्ये श्रद्धा शितोळे आणि विदिशा नाईक या दोघींनी कमालीचं काम केलं. आता पण आपण अनेक नाटकं बघितली, पण हा असा विषय घेऊन आलेलं नाटक मी पहिल्यांदाच बघितलं की महाराणावर किंवा पारधी जमात कशी जपते, त्यांच्या काही ज्या संकेत आहेत, पूर्वापार आहेत त्या आपल्याला माहीत नव्हत्या. पण आणि हे नाटक असं खिळून ठेवतं आपल्याला आणि पुढे पुढे उलगडत जातं आणि त्याचा पहिलं वाटतं की यांचं शेवट काहीतरी करून होईल, अंत होईल, पण अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून हा विषय घेऊन त्याचा एंड केलेला आहे. सर्वांचे अभिनय अतिशय चांगले, लेखक आणि ते ज्यांचे नायक त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. एक सहज सुंदर नाटक बघितलं तर मला एक सर्व समाधान वाटलं. या नाटकाला भरपूर प्रसिद्धी मिळेल, हळूहळू मिळेल, वेळ लागेल, पण ह्याचे 100% होतील. अतिशय सुंदर, कलाकारांची एनर्जी अतिशय चांगली लागलेली आहे आणि विषय अतिशय परफेक्टपणे आणि व्यवस्थितरित्या मांडला आहे त्यांनी. खूपच छान. आणि यांच्याकडनं अशीच अशा वेगवेगळ्या विषयांची नाटकं पुढे हँडल करणं अपेक्षित आहे. खूप यशस्वी. ऑल दी बेस्ट टू दिस टीम. प्रतिम सुंदर नाटक आहे आणि डायरेक्शन, ऍक्टिंग, सगळ्यांचे एक्सप्रेशन्स खूपच छान आहेत. प्रश्नच नाही आहे. खूप वेगळं नाटक आहे. स्टोरी पण खूप छान आहे, सगळ्यांना आवडेल असं आहे. आणि हे नाटक तुमचं खूप फेमस होईल याची मी तुम्हाला गॅरंटी देते. डायरेक्शन आणि लेखक खूप छान आहेत. परत स्टेजचं पण खूप छान आहे, सजावट. खूप छान नाटक आहे, प्रश्नच नाही. अतिशय सुंदर विषय, अतिशय भावूक आणि गरजेचं आहे, ओळखपत्र आहे. हा विषय फार चांगल्या रीतीने डायरेक्टर जे आणि कलाकारांनी जे काही मांडलंय ना ते अतिशय उत्कृष्ट. मला वाटतं मी प्रथमच एवढं चांगलं नाटक पाहिलं. खूप छान विषय, छान दिग्दर्शन, छान लिखाण, छान कलाकारांनी देखील उत्तम व्ह्यू ओतून काम केलेलं आहे आणि अक्षरशः म्हणजे शेवट तर अतिशय सुंदर आहे.
आणि पुन्हा एकदा बघण्याचाही विचार आला की म्हणजे हे बघावं परत एकदा. इतका सुंदर नाटकाचा प्रयोग झाला, खूप छान वाटलं, आत्मीयता वाटली त्या कलाकारांविषयी काम करताना, त्यांच्याविषयी अतिशय सुंदर. सर्वांनी या नाटकाचा विषय आणि नाटक पाहावं. या युगात एक वेगळं नाटक आलेलं आहे, आय एम पुंगळ्या शारुक्या आगीमऊळ. हे नाटक पाहायला जरूर या, कारण एखादं नाटक आर्थिक कुठल्या तरी गोष्टीमुळे जर बंद पडलं तर ते पुन्हा अनुभवता येत नाही. पण मला असं वाटतं की हे नाटक जोर धरेल ते तुमच्या जीवावर. तुम्ही याल आणि खूप नाटक लोकांपर्यंत पोहोचवाल. माउथ पब्लिसिटीने हे नाटक खूप वर जात चाललेलं आहे. तर मी आवाहन करतो, कृपया करून हे नाटक पाहायला या, अन्यथा आयुष्यात काहीतरी मुकल्याची जाणीव होईल जेव्हा दुसऱ्यांकडून ऐकाल तेव्हा. आणि हे नाटक पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. त्याच्यावरही आम्ही सातत्याने लिहितो, लोकही लिहित आहेत. अगदी प्रेमानंद गजवींपासून अनेक दिग्गजांनी याच्यावरती लिहिलेलं आहे. मला असं वाटतं थिएटर हॉलिक सारखं एक युट्यूब चॅनल आहे की जे आम्हाला अनेक लोकांपर्यंत पोहोचवेल, रसिक प्रेक्षकांशी जोडेल. नाटक जरी फासे पडद्यांच्या जुन्या एखाद्या गोष्टीवर आत्ताच्या काळाला धरून असेल तरी एक उत्तम माध्यम आम्हाला त्यांच्यापर्यंत, या सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जाणार आहे. थिएटर हॉलिक हे चॅनल तुम्ही त्याला सबस्क्राईब करा आणि या नाटकाच्या माध्यमातून या गोष्टीला तुम्ही पोहोचवण्यासाठी जे काही आम्हाला जे काही मदत केली आहे त्याबद्दल मी तुमच्या मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मी सगळ्यांना खरंच आवाहन करते, एक वेगळा विषय घेऊन आलोय, वेगळे लोक आहोत. म्हणजे आम्ही खरं तर आजचा आमचा 36वा प्रयोग आहे, बोरिवलीला होतोय. सो आम्ही वेगळ्या लोकांबद्दल मांडतोय, वेगळा विषय मांडतोय आणि समाजातील एक असा घटक ज्याच्याकडे आजपर्यंत आपलं कुणाचंच लक्ष नाही गेलं, जो आहे आपल्या आजूबाजूला, जो जगतोय आपल्या आजूबाजूला पण पूर्णपणे दुर्लक्षित आहे, अशा लोकांना एक समाज जागृती म्हणे. खरं तर आपण समाजाचं सगळेच देणं लागतो. सो तो आमचा एक प्रयत्न आहे की एक समाज जागृती व्हावी, या लोकांपर्यंत आपण पोहोचावं, या लोकांचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचावं. सो हे नाटक बघायला नक्की या. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुभवता येतील. रोमॅन्स असेल, थ्रिल असेल, एक्साइटमेंट असेल, अगदी सगळे रस तुम्हाला अनुभवायला मिळतील. सो हे नाटक बघायला नक्की या. नवीन नाटकांच्या घडामोडीसाठी थिएटर होलिक हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. खरं तर सांगायचं झालं तर विषय वेगळा आहे. नावावरूनच घरी बसून तर्क लावण्यापेक्षा एकदा जरूर या नाटक पाहायला. नाटकाला महाराष्ट्र शासनाचे 14 पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि बरेच दिग्गज कलाकार आहेत, मान्यवर आहेत आणि आपला रसिक वर्ग आहे तो जो भरभरून दाद देतोय. तर तुम्ही सुद्धा नक्की या आणि या वेगळ्या विषयाचा आनंद घ्या आणि नवीन नाटकांच्या घडामोडीसाठी थिएटर हॉलिकला सबस्क्राईब करा.